नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC डिजिटल लॅबमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण आपला जो विज्ञान विषय आहे त्यातील आपण वनस्पती जे आहेत त्यांचं वर्गीकरण, किंगडम प्लांटी याविषयी आपण माहिती बघणार आहोत. ओके, प्राण्यांचं वर्गीकरण आपण यानंतर निश्चितच बघू. आज मी तुम्हाला अगदी बेसिक माहिती म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे, ओके, आणि ज्यांचा सायन्सचा अभ्यास झालाय आणि ज्यांना विज्ञान हा विषय थोडासा किचकट वाटतो, या दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी आपण हे लेक्चर जे आहे तुम्हाला सोपं वाटेल. क्लासिफिकेशन जे आहे, वनस्पतींचं वर्गीकरण, हा जो विषय आहे तुम्हाला या ठिकाणी इझी मेथडनी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर माझं नाव आहे डॉक्टर शीतल गायकवाड. आपण वनस्पतींचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करणार आहोत, ओके, ते आता स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण डायरेक्टली तुम्हाला मी वर्गीकरण सांगणार नाही. ओके, काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण नेहमी बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी, बरोबर, किंवा आपण इंट्रोडक्शन बघतो. बघा, वनस्पती यांना आपण काय म्हणतो? प्राथमिक उत्पादक. तुम्ही अन्नसाखळी अभ्यासली आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात बेस लेवलला खालचं जे टॉपिक लेवल आहे त्या ठिकाणी प्राथमिक उत्पादक म्हणून प्लांट्स जे आहेत, वनस्पती आपल्याला दिसतात. आपण त्यांना प्रोड्युसर्स का म्हटलं जातं, उत्पादक असं का म्हटलं जातं, बरोबर. ज्या पद्धतीनं आपण कारखाने बघतो की ज्यामध्ये प्रोडक्शन होत असतं, बरोबर, वेगवेगळ्या वस्तूंचं, राईट. त्याच पद्धतीनं वनस्पती काहीतरी प्रोडक्शन करतात. तर ते काय करतात? फूड, बरोबर, अन्न. आपण जे अन्न खातोय डे टू डे लाईफमध्ये, बरोबर, की यामध्ये मग आपण भाज्या खातो. आता हे काय आहे? सगळं वनस्पती आपल्याला देत आहेत, म्हणजे आपण अन्नासाठी त्यांच्यावरती अवलंबून आहोत. ओके, मग यामध्ये आपण प्लांट्सना काय म्हणणार आहोत? प्रोड्युसर्स, किंवा त्यांना म्हणणार आहोत आपण उत्पादक, बरोबर. उत्पादक ही संज्ञा आपण त्यासाठी वनस्पतींना त्यामध्ये विचार करतो, त्यांचा उत्पादक म्हणून आपण ती संज्ञा त्यांच्यासाठी वापरतो. ओके, आता यामध्ये आपण प्रोड्युसर्समध्ये तुम्हाला इथं दिसतं आहे फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे, राईट, प्रकाश संश्लेषण. याचा अर्थ काय आहे की सूर्यप्रकाशाच्या साह्याने, लाईट एनर्जीच्या साह्याने प्लांट्स जे असतात, वनस्पती असतात, ते क्लोरोफिल, बरोबर, क्लोरोफिल हे जे पिगमेंट आहे, या क्लोरोफिल पिगमेंटच्या साह्यानं क्लोरोप्लास्ट मध्ये, म्हणजे हे क्लोरोप्लास्ट कुठं असतं? तर पानांमध्ये, बरोबर, ग्रीन कलरच्या. मग यामध्ये फूड सिंथेसाइज केलं जातं. CO2 त्यामध्ये काय केला जातो? युटिलाइज होतो, वापरला जातो, आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, की जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, बरोबर, आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हे जे प्रोड्युसर्स आहेत, बरोबर, म्हणजे प्लांट्स आहेत, ते काय करतात? दे मेक फूड फ्रॉम सनलाईट एनर्जी. ते अन्न तयार करतात सूर्यप्रकाशाच्या साह्याने. ओके, आणि त्यामुळं आपण त्यांना काय म्हणतो? उत्पादक. ओके, त्यामुळं आपण काय म्हणतो? उत्पादक. आता आपण बघणार आहोत दोन प्रकारचे न्यूट्रिशन. आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत, पण यामध्ये एक प्रोड्युसर्स म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहोत? दोन संज्ञा आहेत, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी याचा अर्थ काय होतो? की स्वतःचं अन्न जे स्वतः तयार करू शकतात. ओके, स्वतःचं अन्न जे स्वतः तयार करू शकतात. आणि हेटेरोट्रॉप्स याचा अर्थ आहे परपोषी. परपोषी म्हणजे आपण आहोत, त्यामध्ये ॲनिमल्स येतात, बरोबर, वेगवेगळे. आता हे मशरूम सारखं दिसतं आहे तुम्हाला, बरोबर, फंगस, कवके. कवके आहेत, ती पण काय आहेत? इतरांवर अवलंबून आहेत. ह्युमन बिईंग्ज आहेत की जे अन्नासाठी वनस्पतींवरती काय आहेत? तर अवलंबून आहेत. स्वयंपोषी, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन असं सुद्धा म्हटलं जातं, ऑटोट्रॉप्स म्हटलं जातं. सगळ्या जे वनस्पती आहेत, हिरव्या वनस्पती, हरित वनस्पती. आणि परपोषी याचा अर्थ अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. ओके, आता यानंतर आपण क्लासिफिकेशनला खऱ्या अर्थाने इथं सुरुवात करणार आहोत. क्लासिफिकेशन अभ्यासनाच्या आधी त्याची गरज काय आहे ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. का करायचं आहे हे वर्गीकरण? वर्गीकरणाचे जनक आपण कुणाला म्हणतो? कॅरोलस लिनॉस. ओके, लिनियस म्हटलं जातं.
आता हे कॅरोलस लिनियस जे आहेत त्यांना आपण फादर ऑफ टेक्सॉनॉमी म्हणतो, म्हणजे वर्गीकरणाचे काय म्हणतो, जनक, की ज्यांनी नॉमिनक्लेचर, बायनॉमियल नॉमिनक्लेचर, द्विनाम पद्धती जो आहे त्याचा शोध लावला. द्विनाम पद्धती काय आहे तर जीनस आणि स्पेसिस अशा पद्धतीनं नेहमी नाव लिहिलं जातं. आपण उदाहरण घेतलं आपलं स्वतःचं तर होमोसॅपियन अशा पद्धतीनं म्हटलं जातं, बरोबर. होमो हे काय आहे, जीनस आहे, सॅपियन हे काय आहे, स्पीसीज आहे. आता इथं काय करतोय आपण, नाव देतोय, बरोबर. इथं माणूस म्हणून काहीतरी वेगळं झालं. त्याचबरोबर आपण आता वनस्पतींचा अभ्यास करतोय, तिथं मी तुम्हाला उदाहरण देते मॅग्निफेरा इंडिका. हे कशाचं नाव आहे, आंब्याचं आहे नाव. आता हे समजलं मॅग्निफेरा इंडिका. भारतामध्ये तुम्ही आंब्यावरती संशोधन करताय, तुम्ही रिसर्च केलं, डेटा तयार केलेला आहे, बरोबर. आता त्याच आधारित जर्मनीमध्ये एक व्यक्ती काय करते, सेम तसाच रिसर्च करते आंब्याच्या जातीवरती एका. ओके, तर त्यामध्ये ती वेगळ्या पद्धतीचं असं संशोधन करत आहे. मग तिला कसं समजणार की कशा पद्धतीने हे संशोधन झालेलं आहे, तर एक युनिक असलं पाहिजे नाव, बरोबर, बायोलॉजिकल नेम. तर ती एक प्रकारे अभ्यासासाठी उपयोगी असणं, बरोबर, त्यासाठी वर्गीकरणाची गरज आहे. एक युनिक नेम येतं की जे कसं आहे, पूर्ण विश्वामध्ये सगळ्या देशांना ते माहिती आहे की मॅग्निफेरा इंडिका म्हणजे काय, आंबा, बरोबर. अझॅडिरेक्टा इंडिका म्हणजे काय आहे तर निंब, कडुनिंब. ओके, अशी वेगळी नावं, रोझा इंडिका, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते समजतं की हा, हे आंब्याविषयी बोलतायत, बरोबर. इटलीमधला एखाद्या व्यक्ती असेल तो मॅग्निफेरा इंडिका म्हणणार, मँगो म्हणणार नाही, कारण मँगो त्यांच्या भाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये वेगळं नाव असू शकतं, बरोबर. फळांची नावं वेगळी असू शकतात. मग यासाठी क्लासिफिकेशनची काय आहे, गरज आहे. रिसर्च आहे, त्याचबरोबर इझी स्टडी जो आहे तो काय होतो, इझी होतो. ओके, ज्या पद्धतीने आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये डिव्हिजन्स दिसतात, बरोबर, ज्या पद्धतीने डिपेंड ऑन सब्जेक्ट्स असतात, डिपेंड ऑन मार्क्स असतात, हे क्लासिफिकेशन, त्याच पद्धतीनं वनस्पतींचं इथं क्लासिफिकेशन केलेलं आहे. परंतु हे कशावरचे आधारित आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर. कॅरेक्टरिस्टिक्स, सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर ते एका ग्रुपमध्ये काय केले जातात तर इन्क्लूड केले जातात, बरोबर, राईट. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण क्लासिफिकेशनला सुरू करणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता यामध्ये तुम्हाला बेसिक क्लासिफिकेशन सांगते मी, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण वनस्पतींचं क्लासिफिकेशन करू शकतो. बघा, ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला काय काय दिसतंय, झाडं, झुडपं, वेली, बरोबर, शाख, अशा पद्धतीने आपण हे क्लासिफिकेशन करू शकतो. हे क्लासिफिकेशन जे आहे ते कुणी केलंय तर थिओफ्रास्टस हे जे सायंटिस्ट आहेत की ज्यांना म्हटलं जातं फादर ऑफ बॉटनी. ओके, फादर ऑफ बॉटनी, खरं तर हे ॲरिस्टॉटल यांचे शिष्य आहेत. ॲरिस्टॉटल फादर ऑफ बायोलॉजी अँड झूलॉजी ऑल्सो. ओके, तर ॲरिस्टॉटल यांचे शिष्य, ॲरिस्टॉटल यांनी ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपलं योगदान दिलंय. थिओफ्रास्टस यांनी या पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं आहे की हर्ब, श्रब्स, ट्रीज अशा पद्धतीनं. ओके, हे ज्या पद्धतीनं दिसत आहेत, की आता झाडं आहेत म्हटल्यानंतर कशी असतात, त्यांचं खोड कसं आहे, टणक आहे. झुडपांचं कसं असतं तर मध्यम उंची आणि टणक खोड. शाख कसे असतात, मऊ असतात, लवचिक खोड, बरोबर. शाख भाज्या असतात बघा, लवचिक खोड असतं, उंची कशी असते 1 ते 1.5 मीटर. वेल कसे असतात, कमकुवत असतात खोड, आधार लागतो त्यांना, आधारानं वाढणाऱ्या. आता हे स्टेट बोर्ड मधली माहिती आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारली जाऊ शकते. ओके, तर आपण सगळं सिलेबसला धरूनच सगळ्या गोष्टी शिकतोय इथं. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण अजून एका पद्धतीनं बघू शकतो क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची त्यांची लाईफ सायकल, बरोबर, त्या वनस्पती किती वर्ष जगतात, त्यांचं जीवन चक्र कसं आहे, त्यावर आधारित हे क्लासिफिकेशन आपण बघतोय. यामध्ये मग वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक अशा पद्धतीनं. वार्षिकमध्ये कसं येणार आहे की जीवनचक्र फक्त 1 वर्षामध्ये पूर्ण होत आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं वार्षिक. 2 वर्ष लागतायत द्विवार्षिक, अनेक वर्ष फुलं फळं येत आहेत तर त्यांना म्हणणार आपण बहुवार्षिक. ओके, आता वार्षिकमध्ये फुलं फळं आल्यानंतर वाळतात, त्यामध्ये सूर्यफूल, ज्वारी, बाजरी अशा पद्धतीने आपण वार्षिक जी वनस्पती आहे त्यांची उदाहरणं बघू शकतो. द्विवार्षिकमध्ये मुळा, गाजर, बीट. ओके, आणि बहुवार्षिक तुम्ही वडाची झाडं बघितली असतील,
खूप पारंब्या असतात, त्यातून उगवतात. ते झाड खूप जास्त वर्ष जुनं असतं. आता तुम्ही कलकत्त्याचं एक झाड जे आहे वडाचं, तर ते त्याच्यामध्ये एक प्रकारे रेकॉर्ड केलंय त्यांनी. भरपूर हजारो वर्षापूर्वीचं ते जुनं झाड आहे. ओके. तर आंबा, पड, पिंपळ, कडुलिंब, नारळाचं पण झाड तशाच पद्धतीनं की बहुवार्षिक आहे. ओके. आता हे बेसिक क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघितलं. आता यानंतर आपण बघणार आहोत महत्वाचा अजून एक पॉइंट की ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंचसृष्टी पद्धत, 5 किंगडम क्लासिफिकेशन कुणी प्रपोज केलं? R.H. विटाकर ही व्यक्ती आहे. ओके. क्लासिफिकेशन तुम्हाला अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, परीक्षेला विचारलाच जातो. ओके, सगळ्या एक्झाम्समध्ये. पंचसृष्टी पद्धत R.H. विटाकर यांनी सांगितली आहे. पंचसृष्टी म्हणजे इथं 5 किंगडम मध्ये त्यांनी काय केले, वर्गीकरण केलेलं आहे. ओके. आता यामध्ये आहे प्लांटी की जो आपण आता अभ्यासतो आहे. बरोबर. बघा आता लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. प्लांट्स, त्यानंतर ॲनिमल्स, ॲनिमालिया, त्यानंतर मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगाय. फंगाय हा वेगळा ग्रुप त्यांनी केलेला आहे. आता हे विटाकर यांनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी पेशीची रचना कशी आहे, त्यानंतर पोषणाची पद्धत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक, स्वयंपोषी, परपोषी, कशा पद्धतीनं त्यांची पोषणाची पद्धत आहे, शरीर रचना कशी आहे, या आधारावरती त्यांनी काय केलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. बघा 5 किंगडम आहेत, प्लांटी, ॲनिमालिया, मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगाय. ओके. आता ही पंचसृष्टी पद्धत लक्षात ठेवा, R.H. विटाकर यांनी सांगितले आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे, परंतु आता कशाच्या आधारावरती आपण हे क्लासिफिकेशन करणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हटलं, स्कूल कॉलेजेसमध्ये एकतर सब्जेक्टच्या अनुसार क्लासिफिकेशन केलं जातं डिव्हिजन्समध्ये, किंवा दुसरं असतं पर्सेंटेजनुसार. बरोबर, A-B-C डिव्हिजन. राईट. आता इथं आपल्याला प्लांट्सचं क्लासिफिकेशन करायचं आहे. वनस्पतींचं क्लासिफिकेशन करताना एक आंब्याचं झाड डोळ्यासमोर आणा. तुम्हाला काय दिसतं आहे तिथं? रूट्स आहेत, स्टेम आहे, लिव्ज आहेत. बरोबर, झाडाला पानं दिसत आहेत, खोड आहे, त्याचं मुळं आहेत. बरोबर. परंतु काही अशी झाडं आहेत की काही असे वनस्पती आहेत की त्यांना मूळ, खोड, पान नाही. बरोबर. मग ज्यांच्याकडं आहे आणि ज्यांच्याकडं नाही अशा पद्धतीने आपण वर्गीकरण करू शकतो. म्हणजे यामध्ये प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, म्हणजेच त्या ठिकाणी खोड आहे का, त्यानंतर मूळ आहे का, त्यानंतर पान आहे की नाही, यावर आधारित हे वर्गीकरण करणे. बरोबर. इथं तुम्हाला खाली डायग्रॅम्स दिसत आहेत. शेवाळ जे आपण म्हणतो, शेवाळाला तुम्ही बघितलंय का? खोड, मूळ, पान नाही. बरोबर. स्पायरोगायरा आहे, कारा आहे. कारा म्हणजे एक प्रकारे शेवाळाचा एक प्रकार आहे. बरोबर. तर या वनस्पतीच आहेत, परंतु त्यांना काय आहे, तशा पद्धतीनं रूट, स्टेम, लिव्ज हे आपल्याला दिसत नाहीत. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला मात्र दिसतंय बघा, इथं लीफ आहे, स्टेम आहे, रूट आहे. बरोबर. म्हणजेच आपण वर्गीकरण करताना त्या ठिकाणी कुठल्या बेसिसवर करणार आहे की मूळ, खोड, पान आहे की नाही. ओके. आता सेकंड बघूया. सेकंड काय असू शकतं? काय लागतं वाढीसाठी वनस्पतीच्या? एक प्रकारे खाणं लागतं आहे, न्यूट्रिएंट्स लागतात. बरोबर. आणि ते वाहण्याचं काम कोण करणार आहे? तर एक कंडक्टिव्ह टिश्यू, किंवा आपण त्याला म्हणू शकतो व्हॅस्क्युलर सिस्टेम, किंवा त्याला आपण मराठीमध्ये संवहनी संस्था. संवहनी, आपल्या शरीरामध्ये ज्या पद्धतीने सिरा आणि धमनी, व्हेन्स अँड आर्टरीज हे काय करतात, तर रक्त वाहून नेण्याचं काम करतायत. बरोबर, ऑक्सिजनेशन. मग इथं आपल्याला वनस्पतींना काहीतरी लागणार आहे, पाणी लागणार आहे, मिनरल्स लागणार, खनिज लागणार आहेत, त्यानंतर त्याला फूड लागणार आहे, अन्न लागणार आहे. बरोबर. आणि ते सगळीकडे पोहोचलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी हा कंडक्टिव्ह टिश्यू आहे की नाही, ही संवहनी संस्था आहे की नाही. ओके. तर संवहनी संस्था आहे की नाही अशा पद्धतीने आपण वर्गीकरण त्या आधारावरती करू शकतो. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता थर्ड पॉइंट काय आहे, तर आता आपल्याला दिसतोय आंबा आलेला. बरोबर. आंब्याच्या तिथं आत कोय दिसते आहे, परंतु यामध्ये काय असतं की कोय आहे. बरोबर. परंतु जे बिया असतात, बरोबर, काहींना बिया आहेत परंतु काहींना काय असतात, बिया येत नाहीत. आणि बिया असतील तरी त्या कशामध्ये, फळामध्ये आत आहेत की नाहीत, या पद्धतीने आपण वर्गीकरण इथं करतो. बरोबर. वेदर सीड्स एनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट. डावीकडे तुम्हाला दिसतंय इथं बघा, या ठिकाणी पपई आहे, कलिंगड आहे. बरोबर. बिया दिसतात आपल्याला तिथे. बिया ज्या असतात त्या फ्रूटच्या आत एनक्लोज असतात. बरोबर, आत असतात.
परंतु इथं उजव्या बाजूला जर तुम्ही सायकसचं एक्झाम्पल बघितलं, जिम्नोस्पर्म्समध्ये काय असतं की ज्यामध्ये अशा पद्धतीनं सीड्स ज्या आहेत त्या बियांना आवरण नसतं. ओके, राईट. तर अशा पद्धतीने आपण चौथा जे आपला बेस आहे क्लासिफिकेशनचा तो लक्षात ठेवा. बघा आपण सुरुवातीपासून बघत आलोय, ऑर्गन्स आहेत का, मूळ खोडपाण आहे का, संवहनी संस्था आहे का, बरोबर. त्यानंतर मग सीड्सच्या बाबतीत बिया आहेत का, बिया येतात का, बिया येतात तर त्यांना आवरण आहे की नाही यावर आधारित. ओके. आता त्यानंतर बिया आहेत, बरोबर. तर त्यानंतर नंबर ऑफ कोटिलेडॉन्स जे आपण म्हणतो, बरोबर, कोटिलेडॉन्स. यामध्ये मग मोनोकॉट, एकपत्री आणि द्विबीजपत्री, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. मोनोकॉट याचा अर्थ काय आहे? मोनोकॉटचा अर्थ एकबीजपत्री. ओके. बघा आता तुम्हाला उदाहरण सांगते साधं. वाटाणा घ्या हातात किंवा शेंगदाणे घ्या. शेंगदाण्याचे काय होतात? दोन असे भाग होतात, बरोबर. मग हे काय झालं? डायकॉट झालं, बरोबर. ज्वारीचा एक दाणा हातात घ्या आणि ज्वारी तशी करायचा प्रयत्न करा, अलग नाही होत, बरोबर. सारखे भाग होत नाही कारण ते मोनोकॉट असतं, एकबीजपत्री असतं. ओके. मग एकबीजपत्री आहे का की द्विबीजपत्री आहे, यावरून सुद्धा आपण हे वर्गीकरण करू शकतो. ओके, राईट. तर इथं तुम्हाला डायग्राममध्ये त्या पद्धतीनं दिलेलं आहे. ओके, डायकोटिलेडॉन, मोनोकोटिलेडॉन म्हणजे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. आता यानंतर आपल्याला आता हा जो चार्ट आहे तो व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. ओके, राईट. प्लांट किंगडम, वनस्पती जे आपलं आहे, बरोबर. तर वनस्पती प्लांट किंगडममध्ये सगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतोय. सगळ्यात मोठं किंगडम आहे प्लांट किंगडम, बरोबर. तर यामध्ये आपण दोन त्याचे क्लासिफिकेशन करणार आहोत. एक आहे क्रिप्टोगॅम आणि फॅनरोगॅम. आता यामध्ये पौल एहेरलिच हा जो सायंटिस्ट आहे त्याने हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. पौल एहेरलिच, लक्षात ठेवा. सायंटिस्टची नावं पण आपल्याला विचारली जातात. आता क्रिप्टोगॅम्स याचा अर्थ काय आहे तर अपुष्प. यामध्ये अपुष्प, अबीज असं लक्षात ठेवायचं की ज्यांना फुलं येत नाही, क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स. फॅनरो, फ आहे बघा, फ म्हणजे काय? फुले येतात, लक्षात ठेवायचं. फॅनरो म्हणजे काय? फुले येतात. ओके, फॅनरो फुले येणारी, ज्यांना फुलं येतात आणि बिया पण येतात. ओके, राईट. ओके, आणि क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? अपुष्प, अबीज, ज्यांना फुलं येत नाहीत आणि बिया पण नाहीत. नॉन फ्लॉवरिंग, नॉन सीड बेअरिंग. आता आपल्याला क्रिप्टोगॅम्समध्ये क्लासिफिकेशन बघायचं आहे. यामध्ये 3 डिव्हिजनमध्ये हे क्लासिफाय होतात. आता डोकं थोडंसं आपण चालवलं तर आपल्या लक्षात येईल, आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे इव्हॉल्व्ह झाले, उत्क्रांती झाली, ती कशी झाली? पाण्यातून झाली. सुरुवातीला एकपेशीय होते, बरोबर. आधी सुरुवातीला स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स होतं का? मेंदू डायरेक्ट तिथं होता का? तिथं अमिबाच्या डोक्यामध्ये होता का? तसं नाही, बरोबर. ॲक्वॅटिक युनिसेल्युलर जे आहेत त्यानंतर मग ते कसे झाले? ॲम्फिबियन्स, उभयचर झाले. जलचर, उभयचर, भूचर, बरोबर. त्याच पद्धतीनं वनस्पतींचं लक्षात ठेवायचं. लेफ्ट टू राईट आपण जाणार आहोत म्हणजे इथं काय होणार आहे? जलचर, त्यानंतर उभयचर आणि यामध्ये काय येणार आहेत? भूचर, फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट्स. ब्रायोफाइट्सना म्हटलं जातं ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स, ॲम्फी म्हणजे बोथ, म्हणजे लँड आणि वॉटर, पाण्यात सुद्धा आणि जमिनीत सुद्धा, त्यामध्ये त्यांना आवश्यकता असते. ओके, तर आपण हे सविस्तर नंतर बघणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. परंतु तुम्हाला एक ओव्हरऑल हे क्लासिफिकेशन लक्षात येईल. बघा आता, थॅलोफाइट्स पासून डावीकडून सुरुवात करतोय. सगळ्यात प्रिमिटिव्ह आहे थॅलोफाइट. म्हणजे काय आहे? फक्त एक शेवाळ आहे. त्याला रूट स्टेम लीव आहे का? नाही. मूळ खोड पान तुम्हाला दिसतंय का? बिलकुल नाही, कारण त्याच्यामध्ये अजून काय झालं नाही? विकसित झालेले नाही आहेत. म्हणजे ते कसे आहेत? ॲक्वॅटिक आहेत, जलचर आहेत, ज्यांच्यामध्ये पान, रूट, सॉरी, मूळ, खोड, पान नाही, विकसित झालेलं नाही. मग बाकीची शक्यता तर अजिबातच नाहीये, संवहनी संस्था नसणार आहे. आता ब्रायोफाइट्स जे असतात बघा, ब्रायोफाइट्स. आता थॅलोफाइटामध्ये सगळ्या प्रकारचे जे अल्गी आहेत म्हणजे शेवाळ जे आहेत त्यांचा सगळा समावेश हा थॅलोफाइटामध्ये होतो. अल्गी. ओके, अल्गी. सीवीड असं म्हटलं जातं. लिनॉस, कॅरोलस लिनॉसने त्यांना सीवीड असं म्हटलेलं आहे, थॅलोफाइटा. ओके, तर
फायटा म्हणजे प्लांट्स असतं बघा. ओके, थॅलोज याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये वेल डिफरन्शिएटेड बॉडी नाही. थॅलस याचा अर्थ काय होतो की ज्याच्यामध्ये आपल्याला मूळ खोड पान हे दिसत नाही वेगवेगळं. ओके, उदाहरणार्थ काय तर कारा, अल्गी आहेत, स्पायरोगायरा, हे थॅलोफायटाचे काय आहेत तर एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण सांगू शकतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. आता यामध्ये आपण पुढं थॅलोफायटाविषयी अगदी डिटेलमध्ये एक लेक्चरमध्ये बघणार आहोत, टाइप्स ऑफ अल्गी. परंतु इथं लक्षात काय काय ठेवायचं तुम्ही, मूळ खोड पान नाही, जलचर आहेत, उदाहरणं कारा, स्पायरोगायरा. ओके, आता ब्रायोफायटाकडे जाऊया आपण. ब्रायोफायटामध्ये आता थोडासा विकास व्हायला लागलाय, पण इथं मूळ खोड पान विकसित नाही. तर मुळासारखे, त्यानंतर खोडासारखे आणि पाण्यासारखे ज्या रचना आहेत त्या दिसत आहेत. बरोबर, रायझॉइड कशाला म्हटलं जातं, मुळासारखं रचना आहे, म्हणजे मुळासारखं ते काम करते. मुळाचं काय काम असतं, त्यामध्ये पाणी आणि खनिज शोषणं. अशा पद्धतीची रचना या ठिकाणी दिसते आहे. दुसरी गोष्ट, हे कसे आहेत, उभयचर आहेत, पाण्यात आणि जमिनीवर जगत आहेत. बरोबर, वाढ होते त्यांची. आता यामध्ये मात्र संवहनी संस्था अजून विकसित नाही. ओके, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. संवहनी संस्था कुठं विकसित झाली, टेरिडोफाइट्स मध्ये. पुढे गेल्यावर आता टेरिडोफाइट्स मध्ये दोन्ही गोष्टी झाल्या बघा, संवहनी संस्था विकसित झाली आणि प्लस त्यामध्ये मूळ खोड पान पण आता व्यवस्थित दिसत आहेत. टेरिडोफाइट्स मध्ये सगळ्या प्रकारचे नेचेवर्गीय वनस्पती, फर्न्स, नेचेवर्गीय वनस्पती सगळ्या समाविष्ट होतात. ब्रायोफायटाचं एक्झाम्पल रिक्सिया लक्षात ठेवा. ओके, रिक्सिया. ओके, टेरिडोफाइट्समध्ये सगळ्या प्रकारच्या नेचेवर्गीय वनस्पतींचा समावेश होतो. बघा, आता बेसिक तुम्हाला मी सांगितलं, याच्यावरतीच प्रश्न आलेला आहे परीक्षेला, संवहनी संस्थेवरती. ओके, संवहनी संस्था ब्रायोफाइट्समध्ये विकसित नाही, टेरिडोफाइट्समध्ये ती विकसित झाली. आता आपण फॅनोरोगॅम्सकडे वळणार आहोत. त्यामध्ये फॅनोरोगॅम्स कसे आहेत की त्यांना फुलं येत आहेत, फळं येत आहेत. मग त्यामध्ये अँजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स असं क्लासिफिकेशन केलं आहे. कशाच्या आधारावरती आहे तर बघा, यामध्ये फुलं दोघांना येत आहेत, पण यामध्ये बियांना आवरण आहे की नाही. जिम्नोस्पर्म मध्ये ते नसते, आवरण नाही, पण अँजिओस्पर्म मध्ये ते आवरण असतं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, बियांना आवरण नसतं जिम्नोस्पर्म मध्ये. सायकस हे त्याचं एक्झाम्पल आहे. अँजिओस्पर्म हे हायर प्लांट्स आहेत, डबल फर्टिलायझेशन, ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं, इव्हॉल्व आहे. मोस्टली इव्हॉल्व विचारलं तर ते अँजिओस्पर्म्सच येणार आहेत. आता अँजिओस्पर्म पुन्हा क्लासिफाय होतात मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये, म्हणजे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्रीमध्ये. ओके, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्रीमध्ये. ओके, तर यामध्ये आपण बघणार आहोत मोनोकॉट आणि डायकॉट मधला फरक, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री, की यामध्ये मग त्याचे मुळं कशी आहे, त्याची फुलं कशी असतात, ओके, कितीच्या पटीत असतात, मग उदाहरणं काय आहेत. मग त्यामध्ये पानांचा सुद्धा जो सिरा विन्यास असतो, त्यामध्ये एखादा जाळीदार असतो, दुसऱ्याचा कसा असतो तर समांतर असतो. ओके, तर ती आपण बघणार आहोत, परंतु आपण ते नेक्स्ट जे आपण छोटे छोटे पार्ट्स जे आपले लेक्चर्स असतील त्यामध्ये आपण शिकणार आहोत. आता सध्या तुमच्या एवढं लक्षात आलं तरी चालेल की बेसिक गोष्टी, जसं मी तुम्हाला क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स विषयी सांगितलं. क्रिप्टोगॅम्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये कसं स्ट्रक्चर असतं की ज्यामध्ये काहीच नाही, रूट, त्यामध्ये मूळ खोड पान नाही. ब्रायोफाइट्समध्ये कसं त्यासारखं स्ट्रक्चर, पण तसं नसतं. बरोबर, सेम तसं नाही, त्यासारखं. टेरिडोफायटामध्ये मात्र काय झालेलं आहे की यामध्ये मूळ खोड पान आहे आणि संवहनी संस्था आहे मेन. ओके, संवहनी संस्था त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तर हे महत्वाचा पॉइंट जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आपण नेक्स्ट आपला जो लेक्चर असणार आहे, आपला जो व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये आपण थॅलोफायटा, त्यामध्ये टाइप्स ऑफ अल्गी, त्यामध्ये 3 प्रकार आहेत. बरोबर, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी, याविषयी माहिती बघणार आहोत. ओके, आणि त्यानंतर मग ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्ससाठी वेगळं लेक्चर असणार आहे, कारण त्यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेला आलेला आहे. ओके, तर अशाच पद्धतीनं तुम्ही अभ्यास जो आहे तो असा चॅट्सच्या द्वारे करा. चॅट्सच्या द्वारे केला अभ्यास तर आपल्याला खूप इझी जातं.
ॲनिमल क्लासिफिकेशन असंच आहे, खूप सोपं आहे. ओके, त्यामध्ये थोडासा कंटेंट जास्त आहे. प्लांट क्लासिफिकेशन त्या मानाने आपल्याला इझी जातं. ओके, तर थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. अशाच पद्धतीने अभ्यास करा. काही डाऊट्स असतील, आपले लेक्चर्स आता सुरू आहेत तेव्हा मला तुम्ही विचारू शकता. ओके, राईट. तर थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. बाय.